पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्यासाठी तसंच इतर पर्यायांचा विचार करण्यासाठी समिती नियुक्त करण्याचा निर्णय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला। राज्यातील पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमधील अडीअडचणी दूर करून ही योजना अधिक प्रभावी पद्धतीने राबवण्याकरिता अथवा शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार करण्यासाठी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या मंत्रालयातील दालनात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। या बैठकीला कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव अनुप कुमार, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम तसंच कृषी विभागातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। बैठकीच्या सुरुवातीला चालू हंगामातील पीक विम्याचा आढावा घेण्यात आला। तसंच आधार लिंक अथवा इतर कारणांमुळे पीक विम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या नावांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयांच्या बाहेर लावण्याची सूचना कृषी मंत्री मुंडे यांनी केली। चालू वर्षी शासनानं पीक विम्यासाठी भरघोस तरतूद केली। सन 2016 नंतर सर्वात जास्त पीक विम्याचा लाभ चालू वर्षी शेतकऱ्यांना मिळवून दिला। तथापि याबाबत वारंवार लोकप्रतिनिधी व शेतकऱ्यांकडून तक्रारी प्राप्त होत असल्यानं पीक विम्याच्या अंमलबजावणीतील त्रुटी दूर कराव्यात किंवा काही राज्यांनी शेतकऱ्यांना थेट लाभ मिळवून देणाऱ्या अन्य पर्यायांचा विचार केला असून त्याची कार्यपद्धती, योजना व अंमलबजावणी याचा अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी समिती गठीत करावी असे आदेश कृषी मंत्री मुंडे यांनी यावेळी दिले। या समितीची कार्यकक्षा व रचना याबाबत वेगळ्या सूचना निर्गमित करून 1 महिन्याच्या आत शासनाला अहवाल सादर करण्याचे निर्देशही मंत्री मुंडे यांनी दिले। तसंच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री भागातील काजू उत्पादकांना विमा भरपाई देण्याबाबत तसेच वेंगुर्ला तालुक्यातील महापण मंडळातील पात्र शेतकऱ्यांना, बागायतदारांना फळ पीक विमा अनुदान देण्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल असं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं।